शांतता व शिस्तबद्ध म्हणून ओळखली जाणारा गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून ग्रामस्थ व भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन मानसे नायब तहसीलदार श्रीशैल्य वट्टे यांनी केले। येत्या 27 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान गोंदवल्यात होणाऱ्या यात्रेच्या नियोजनाची बैठक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली। या बैठकीसाठी दहिवडीचे सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, वीज वितरणचे इम्रान अत्तार, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष गुलाबराव कट्टे, पोलीस पाटील आशा भोसले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले, गरजेचे की बाबा आता ही परिस्थिती वेगळी आहे। आता एवढा सगळा क्राऊड आहे, जर तुम्ही त्या दुकानदाराची आपल्या कस्टमरची गाडी लावून घेतली फक्त तुमच्या व्यवसाय करता तर सगळा रोड ब्लॉक होणार आणि सगळीकडे ट्रॅफिक होणार। मग तुम्ही किती जरी तिथे 100 पोलीस आणले तरी सुद्धा ते क्लिअर होऊ शकत नाही, कारण एकदा गाडी माणूस लॉक करून गेला तर त्याला शोधायचं पुढे। 2 व्हीलर तुम्ही उचलून बाजूला ठेवू शकता, 4 व्हीलर कशी उचलणार? तर हे ज्याचं त्याचं नैतिक कर्तव्य आहे। यावेळी मानदेशी आवाजशी बोलताना सरपंच जयप्रकाश कट्टे म्हणाले, श्री गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराजचा उत्सवानिमित्त गोंदवले ग्रामपंचायतीच्या वतीनं शिवजयंती कमान ते थोरले राम मंदिर रस्ता काँक्रिटीकरण, गटर, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। खंडोबा मंदिर ते निलकंठप्पांचे घर इथपर्यंत बंदिस्त गटर, पिण्याचे पाण्याची सोय, पाईपलाईन व काँक्रिटीकरण हे काम पूर्ण करण्यात आलेले आहे। तरी गोंदवले मध्ये येणाऱ्या यात्रेकरूंसाठी कुठली ग्रामपंचायतीच्या वतीनं कुठली हलगर्जीपणा होणार नाही। एक यात्रा कमिटीची मीटिंग ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बोलवण्यात आली, तरी त्या मीटिंगला त्यातील अधिकारी उपस्थित होते। MSCBनं ह्यावेळेला यात्रेच्या निमित्त चांगलं काम केलेलं आहे। जिथं जिथं आम्ही काय कामं सांगितली ते पूर्ण केलेले आहेत। पोलीस स्टेशनचे सोनवणे साहेब यांनी योग्य यात्रेचे नियोजन करू असे ग्वाही दिलेली आहे। आरोग्य विभागाने त्याचप्रमाणे सगळ्या त्यांची माहिती दिली व त्यांनी सांगितलं आमचे 3 पथकं राहतील। एसटी डेपो मॅनेजर नुकतेच हजर झालेले होते, ते पहिल्यांदाच या मीटिंगला उपस्थित राहिले। त्यांनीही सांगितलं नेहमीप्रमाणे आम्ही व्यवस्थित म्हणजे एसट्या देण्याचा हे करू आणि चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांनी या यात्रेला शोभा आणण्यासाठी मदत करू किंवा काम चांगल्या प्रकारे करू असं सांगितलेलं आहे। व सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आम्ही अहोरात्र या यात्रेसाठी झटत आहे व चांगल्या प्रकारे काम करत आहे। तरी सर्व यात्रेकरूंनी व ग्रामस्थांनी या सहकार्य करावं हे आमची ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती।